सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग चॅप्टर नंबर 8. त्याच्यामध्ये आपण मिनिंग ऑफ सीड प्रोसेसिंग पाहिलं आणि इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग. तर त्यातला पुढचा पॉईंट आपण पाहतो, जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कम्प्लीट क्लिनिंग ऑफ द सीड ऑफ डिफरंट क्रॉप्स. जे क्लिनिंग करण्याची किंवा सीडचं प्रोसेसिंग करण्याच्या ज्या महत्त्वाच्या जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स आहेत, स्टेप्स आहेत, ते पाहणार आहोत आपण. जनरली द जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स. The normal processing sequence involves the activities such as receiving, drying, preconditioning, pre-cleaning, cleaning, separation and upgrading, treating, weighing, bagging, storage आणि shipping. तर याच्यामध्ये प्रत्येक स्टेपचा आपण अभ्यास डीपमध्ये करणार आहोत. तर त्याची फ्लो डायग्राम मी फोटो टाकतो तुम्हाला. सुरुवातीला ह्या जनरल सिक्वेन्समधली पहिली स्टेप आहे ड्राईंग. ड्राईंग म्हणजे काय? वाळवणे किंवा सीडमधलं मॉइश्चर कमी करणं. जनरली ड्राईंग ऑफ सीड मीन्स लोअरिंग द सीड मॉइश्चर कंटेंट ऑफ टू सेफ मॉइश्चर लिमिट. जे ड्राईंगमध्ये सीड मॉइश्चरमध्ये जे कंटेंट आहे मॉइश्चरचं ते कमी करणं, सेफ लिमिटपर्यंत, त्याला ड्राईंग असतं. ॲट हार्वेस्टिंग द जनरली सीड कंटेंट नॉर्मली हाय पर्सेंट ऑफ मॉइश्चर. In order to avoid any negative effects of high moisture, the seed has to be dried to 8 to 12% moisture. If the seed is stored at high temperature content, it affects the germination quickly and seed is affected with pest and disease. The two common methods of seed drying are sun drying and forced air drying. तर ड्राईंग म्हणजे काय? ड्राईंग म्हणजे सीड मधलं मॉइश्चर लोअर करणं, कमी करणं टू सेफ लेवल और टू सेफ मॉइश्चर लिमिट. हार्वेस्टिंगच्या वेळेस ज्यावेळेस आपण पाहतो नॉर्मली सीडमध्ये हाय मॉइश्चर, परंतु जर आपल्याला सीड चांगलं ठेवायचं असेल, चांगल्या कंडिशनमध्ये ठेवायचं असेल तर ते 8 ते 12% मॉइश्चर पाहिजे. मार्केटला सुद्धा ते जास्त मॉइश्चर चालत. इफ द सीड इज स्टोर्ड ॲट हाय मॉइश्चर कंटेंट, it affects germination quickly and seed is affected with pest. जर आपण जास्त मॉइश्चर ठेवलं सीडमध्ये तर ते जर्मिनेशन पण अफेक्ट करतं आणि बऱ्याचशा रोगांनी किडी बियावरती अटॅक करतात. तर टू कॉमन मेथड्स ऑफ सीड ड्राईंग आर सन ड्राईंग अँड फोर्स्ड एअर ड्राईंग. आपली जी नॅचरल मेथड आहे किंवा शेतकरी जो फॉलो करतो त्याला सन ड्राईंग म्हणते किंवा उन्हात वाळवणे. आणि दुसरी जी मेथड आहे फोर्स्ड एअर ड्राईंग, म्हणजे आर्टिफिशियली आपण ड्राईंग टेक्निक वापरून, ड्रायर वापरून फोर्स्ड एअर ड्राईंगने आपण त्यातलं मॉइश्चर कमी करू शकतो किंवा काढून घेऊ शकतो, लोअरिंग द मॉइश्चर. ही झाली पहिली ह्या सिक्वेन्समधली आपलं जो सिक्वेन्स आहे कशाचा, जनरल सिक्वेन्स ऑफ सीड प्रोसेस. त्यातली पहिली स्टेप आहे ड्राईंग, बी चांगल्या प्रकारे वाळव. दुसऱ्या स्टेप आहे प्री कंडिशनिंग अँड प्री क्लिनिंग. प्री कंडिशन आणि प्री क्लिनिंग, क्लिनिंगच्या अगोदर प्री क्लिनिंग आहे. जनरली प्री कंडिशनिंग मीन्स ऑपरेशन सच एज सेलिंग, डिबार्डिंग, etc. that prepare the seed lot for basic seed cleaning and also removal of trash, stones, clods, etc. larger in size than crops. प्री कंडिशनिंग मध्ये काय करतो आपण, तर ऑपरेशन कुठले कुठले आहेत? सेलिंग आणि डिबार्डिंग. सेलिंग आणि डिबार्डिंग, ज्याच्यामध्ये दॅट विल प्रिपेअर द सीड फॉर लॉट फॉर बेसिक सीड क्लिनिंग अँड ऑल्सो रिमूव्हल ऑफ ट्रॅश, स्टोन्स अँड क्लॉड. बियापेक्षा मोठ्या साईजचे खडे आणि मातीची ढेकळं किंवा मातीचे बारके खडे किंवा खडक हे जर तुमच्या सीड लॉटमध्ये असतील तर ते रिमूव्ह करण्यासाठी प्री कंडिशनिंग आवश्यक आहे. व याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या प्रोसेस आहेत, सेलिंग आणि डिबार्डिंग. आणि बियापेक्षा साईजचे जास्त मोठ्या प्रमाणात चिखलाचे खडे असतील, मातीचे खडे असतील तर ते रिमूव्ह करणं प्री कंडिशनिंगमध्ये अपेक्षित. प्री क्लिनिंगमध्ये काय करायचं? प्री क्लिनिंग रिमूव्ह पार्टिकल्स दॅट आर लायटर इन वेट अँड स्मॉलर इन साईज फ्रॉम द सीड.
प्री कंडिशनिंग मध्ये जे खडे आहेत किंवा ढेकळं आहेत ते बाहेर काढणं सीड लॉटमधून, आणि प्री क्लिनिंग मध्ये बियापेक्षा लहान असलेले वजनाने हलके असणारे पार्टिकल्स किंवा सीड लॉट मधून रिमूव्ह केले जातात. पार्टिकल्स दॅट आर लायटर इन वेट अँड स्मॉलर इन साइज दॅन क्रॉप्स. जे काही पार्टिकल्स असतील बियापेक्षा लहान वजनाने हलके ते रिमूव्ह करणं म्हणजे प्री क्लिनिंग. आणि प्री कंडिशनिंग म्हणजे बियापेक्षा मोठे असलेले जे स्टोन्स आहेत किंवा क्लॉट्स आहेत ते रिमूव्ह करणं म्हणजे प्री कंडिशनिंग. तर ही झाली दुसरी स्टेप, प्री कंडिशनिंग अँड प्री क्लिनिंग. तिसरी स्टेप आहे क्लिनिंग. तर जे प्री क्लिनिंग मध्ये राहिले ते क्लिनिंग मध्ये बाकीचं मटेरियल क्लीन करणं अपेक्षित. बघा, सीड इम्प्युरिटीज लाईक वीड, immature seeds, inert matters, infected seed, other crop seed, damaged seed, etc. are removed from the seed lot on the basis of differences in physical properties. जे बियाच्या लॉटमध्ये सीड लॉटमध्ये जे खडे आहेत ते बाजूला काढले, परंतु वीड्स बिया आहेत, तण आहेत, इमॅच्युअर सीड्स आहेत, इनर्ट मॅटर्स काडी कचरा, इन्फेक्टेड सीड आहे, डॅमेज्ड सीड आहे, बाकीच्या पिकाचं सीड आहे ते रिमूव्ह करणं फ्रॉम सीड लॉट ऑन द बेसिस ऑफ डिफरन्सेस इन फिजिकल प्रॉपर्टी, त्याला आपण क्लिनिंग. म्हणून ही तिसरी महत्वाची स्टेप. जे काही काडी कचरा आहे किंवा जे काही मटेरियल राहिलंय, तणाचं बी असेल किंवा अदर क्रॉपचं असेल, डॅमेज्ड असेल, अफेक्टेड असेल तर रिमूव्ह करणं म्हणजे क्लिनिंग. त्याच्या पुढची स्टेप आहे अपग्रेडिंग. त्यालाच ग्रेडिंग असं म्हणतात. अपग्रेडिंग किंवा ग्रेडिंग. द व्हेरियस प्रोसेसिंग ऑपरेशन्स कंडक्टेड आफ्टर बेसिक क्लिनिंग म्हणजेच क्लिनिंग फॉर फर्दर इम्प्रूव्हमेंट ऑफ सीड क्वालिटी आर कॉल्ड ॲज अपग्रेडिंग. म्हणजे बेसिक क्लिनिंग नंतर सीडची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी जे ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात सीड प्रोसेसिंगमध्ये त्याला म्हटलं जातं अपग्रेड. आफ्टर क्लिनिंग द सीड रिक्वायर्स ग्रेडिंग. ग्रेडिंग मीन्स मराठीत प्रतवारी. The grading is of two types, is length grading and gravity grading. ग्रेडिंग मध्ये पण दोन प्रकार आहेत. लेंथ ग्रेडिंग, लेंथ नुसार ग्रेडिंग, आणि ग्रॅव्हिटी ग्रेडिंग किंवा ग्रॅव्हिटी सेपरेटिंग म्हणतात. द क्लीन सीड आर is further graded in the process on the basis of length of seed. The immature or infected seeds that may not have removed in the cleaning process are removed in this process. Length grading मध्ये जे क्लिनिंग मध्ये बिया इमॅच्युअर असतील, डॅमेज असतील, रिमूव्ह झाले नसतील ते फर्दर ग्रेडिंग मध्ये किंवा त्यालाच आपण लेंथ ग्रेडिंग म्हटलंय त्याच्यामधून रिमूव्ह. आणि ग्रॅव्हिटी ग्रेडिंग मध्ये आपण नेमकं काय करतो त्यालाच ग्रॅव्हिटी सेपरेटिंग म्हणतात. ग्रॅव्हिटी सेपरेटिंग इज फॉलोड आफ्टर लेंथ ग्रेडिंग आणि इज हेल्पफुल इन रिमूव्हिंग लाईट अँड इमॅच्युअर. जे वजनाने हलके असणारे आणि इमॅच्युअर सीड्स जरी पहिल्या ग्रेडिंगमध्ये, लेंथ ग्रेडिंगमध्ये राहिले, क्लिनिंगमध्ये राहिले तर ते ग्रॅव्हिटी सेपरेटिंगमध्ये बाजूला होतात. हा झाला चौथा पॉईंट, अपग्रेडिंग. त्याच्यामध्ये दोन ग्रेडिंग, एक लेंथ ग्रेडिंग आणि ग्रॅव्हिटी सेपरेटिंग. पुढचा पॉईंट आहे सीड ब्लेंडिंग. बघा, हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे. ब्लेंडिंग इज द अटेम्प्ट टू प्रोड्यूस मोर युनिफॉर्म सीड लॉट. सीड ब्लेंडिंग refers to combining two or more varieties of the same species. Seed mixing denotes combining of two or more species. तर सीड ब्लेंडिंग हा असा अटेम्प्ट आहे आपल्याला युनिफॉर्म सीड लॉट मिळवण्यासाठी सीड ब्लेंडिंग. तर त्याच्यामध्ये काय करतात, कंबायनिंग टू ऑर मोर व्हरायटीज ऑफ द सेम स्पीसीज. जे सोयाबीन असतं तर त्याच्या 2 ते 3 व्हरायटीचं बी एकत्र केलं जातं, मिक्स केलं जातं, त्याला सीड ब्लेंडिंग असं म्हटलं जातं. ते कशासाठी करायचं, सीडचा लॉट युनिफॉर्म करण्यासाठी, त्याची युनिफॉर्मिटी चांगली करण्यासाठी. सो ब्लेंडिंग एन ॲटम प्रोड्यूस मोर युनिफॉर्म सीड लॉट. सीड ब्लेंडिंग रेफर्स टू कंबायनिंग 2 or more व्हरायटीज ऑफ द सेम स्पेस. म्हणजे सोयाबीनच्या 2-3 व्हरायटी असतील, उडदाच्या 2, तर त्या मिक्स करून आपण त्याच्यामध्ये सीड मिक्सिंग पण एक पॉईंट आहे. सीड मिक्सिंग डिनोट्स कंबायनिंग 2 or more. म्हणजे 2-3 प्रकारच्या व्हरायट्या म्हणजे ब्लेंडिंग झालं. मिक्सिंग म्हणजे 2-3 प्रकारच्या क्रॉपच्या किंवा दुसऱ्या क्रॉपच्या बिया मिक्स करणं, त्याला सीड
मिक्सिंग असं म्हटलंय. तर हे झालं सीड ब्लेंडिंग 5वा पॉईंट. 6वा पॉईंट ट्रीटिंग. ट्रीटिंग म्हणजे सीड ट्रीटमेंट करायची बियाणं, एकतर फंजीसाईडची करायची किंवा पेस्टिसाइडची, इन्सेक्टिसाइडची. बघा, द प्रोसेस इज फॉलोड आफ्टर ग्रेडिंग. In this process, suitable fungicide, pesticide is used to protect the seed from various pests. म्हणजे फंजीसाईड किंवा पेस्टिसाइड दोन्ही करा, एका त्यांची ट्रीटमेंट करणं म्हणजे ट्रीटिंग. कारण पेस्ट आणि डिसीजचा अटॅक सीडला होऊ शकतो, म्हणून ती प्रोसेस केली जाते ट्रीटिंग. वेईंग अँड बॅगिंग. वेईंग म्हणजे वजन करणं, बॅगिंग म्हणजे बॅगमध्ये भरणं, आणि स्टोरेज म्हणजे साठवणं. तर वेईंग अँड बॅगिंग मध्ये काय करतो, प्रोसेस्ड सीड मे बी म्हणजे ट्रीटेड सीड किंवा पुढच्या स्टेप मधलं. तर प्रोसेस्ड सीड मे बी हँडल्ड आयदर इन बॅग्स or in bulk. When the seed is bagged in a small platform is commonly used to weigh the filled bags, which are then sieved by hand or machine. कॉमनली गनी बॅग मध्येच आपण भरतो, प्लास्टिक बॅग मध्ये भरतो आणि त्याला सिविंग करतो म्हणजे पोतं बांधतो, किंवा त्याला मशीनने सुद्धा शिलाई केली जाते. वेईंग अँड बॅगिंग, वजन करून हे प्रोसेस आहे. आणि शेवटची प्रोसेस 8वी स्टोरेज. द सीड इज स्टोअर टू मेंटेन इट इन गुड फिजिकल अँड फिजिओलॉजिकल कंडिशन फ्रॉम द टाइम दे आर हार्वेस्टेड अंटिल दे आर प्लांटेड. जे बिया आहेत सगळ्या प्रोसेस केलेत, ग्रेडिंग, क्लिनिंग, प्री कंडिशनिंग, प्री क्लिनिंग किंवा ब्लेंडिंग केलं असेल, किंवा अजून कुठली स्टेप ट्रीटिंग असेल, वेईंग. तर हे सगळं सीड चांगल्या कंडिशनमध्ये ठेवणं म्हणजे स्टोअर करणं. तर हे स्टोरेज कसं करायचं, तर ते बिया चांगल्या कंडिशन, कूल अँड ड्राय कंडिशन राहतील, फिजिकल आणि फिजिओलॉजिकल कंडिशनमध्ये राहतील चांगल्या, आणि ते नंतर आपल्याला व्यवस्थित बाहेर विक्रीसाठी काढता येईल. ही झाली 8वी स्टेज, स्टोरेज. तर आपण स्टेप पाहिल्या कुठल्या कुठल्या बघा. पहिली स्टेप आपण पाहिली सिक्वेन्समध्ये, जनरल सिक्वेन्समध्ये ड्राय, वाळवणं, प्री कंडिशनिंग आणि प्री क्लीन. प्री कंडिशन